लवकर माऊली पनू होय पूजा माऊली पनू तर आत्ताच ना जस्ट ना मरेबगीची बहीण आलेली आहे. तर तुम्हाला सांगते आम्ही बहिणीना 7 बहिणी आणि 1 भाऊ आहे बरं का. तर खूप मोठी अशी माझी ना माहेरची फॅमिली आहे. तर सर्व बहिणी म्हणजे एकटी बहिणीला गावातच दिलं आहे. तर ती बहीण ना ती काय आली नाही आहे कारण तिकडूनच येणार आहेत. म्हणजे गावातच यात्रा आहे ना ती तिकडूनच येणार आहेत ताई. तर इकडे काय आले नाही आहे. मग इथं सर्व आम्ही बहिणी वगैरे आलो. 6 बहिणी आलतो बरं का. तर पुण्याची बहीण आली, पंढरपूरची बहीण आणि माझ्या इथली ना सोलापूरची पण बहीण आली ती आणि मोरबगीची आलेली आहे. तर फक्त आता गावातली ताई राहिली आहे. तर इथे बघा वहिनी आणि माझ्या चपात्या चालू होत्या. पण मी त्यांना शूट करायला घेतलं आणि वहिनीनं म्हटलं तुम्ही चपात्या लाटा. कारण मी आणि वहिनी दोघी म्हणून चपाती लाटून आणि भाजून वगैरे आमचं चालू होतं. वहिनी लाटत होते आणि मी भाजत होते. आणि नंतर इथं ना बघा ताईंचं चाललं होतं कपडे धुणं. की माहेरी आल्यानंतर ना सर्वजण असं मिळून मिसळून ना काम करण्याचा एक आनंदच वेगळा असतो. तर इथे बघा दोघी ताईंना छान असे कपडे वगैरे धुतले आणि नंतर मी ना ते वाळत घालायला गेलेले आहे. तर आज ना खूप छान असं यात्रा आहे बरं का. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मी त्यांना टेरेसवरती ना सर्व कपडे वगैरे आणले आणि सर्व कपडे पण वाळायला घातलेले आहेत. तर सकाळी स्वयंपाक झाला. मम्मींनी भाज्या वगैरे बनवल्या. देवपूजा भाजी वगैरे आज मम्मीनेच बनवली आणि मी आणि वहिनीने चपात्या बनवल्या आणि नंतर ना दोघी ताई म्हणून कपडे धुतले आणि मी ते वाळायला घालायला आलेले आहे वरती. तर छान वाटतं बरं का असं गावाकडे आणि वातावरण पण छान असं मळ्यामध्ये. तर एकच घर कशाचं नो टेन्शन कशाचं काहीच नाही बरं का. आपलं घर आपण आणि आपलं शेत एवढं भारी ना खूप म्हणजे खूप छान. मला तरी खूप आवडतं बरं का असं मळ्यात राहायला. तर काय करणार आता 4 दिवस सुट्टी घेऊन आलेले आहे. तर महिना घेऊन महिनाभर राहावं असं वाटतं पण काय करायचं. नंतर इथे बघा आम्ही सर्व कामं वगैरे आटोपली. तर इथे ना आमच्या इथं ना 5 दिवसाचा उपवास असतो. ताईचा, वहिनीचा आणि मम्मीचा उपवास आहे. माझा आणि एका ताईचं दोघींचाच उपवास नव्हता. 5-5 दिवस उपवास असतो. पण 5 दिवस काहीच खायचं नाही आहे. फक्त फराळायचं. रात्री जेवण पण करायचं नाही. फक्त फराळायचं. शाबू, वेपर्स वगैरे असंच खायचं आहे बरं का. भगर अजिबात खात नाहीत. कारण आमच्या इथं नंदी बसवेश्वरची यात्रा असते ना. तर त्या नंदी बसवेश्वरच्या यात्रेमध्ये मुळे ना तर अजिबात त्या देवावरती भगर वगैरे खाल्ली जात नाही. तर इथे बघा सर्वांचं आमचं चाललेलं आहे छान असं ना फराळ करणं. तर ताईची मुलं पण ना तेही जेवायला बसले होते आणि भरपूर सारं ना वहिनीने पापड पण तळलं होतं. आणि इथे बघा दादासुद्धा आलेला आहे म्हणजे माझ्या बाबाचा मुलगा आहे हा मोठा दादा. तर इथे बघा गहू निवडायला बसलेलो आहे आम्ही. तर गावामध्ये इतके खडे आहेत ना की सकाळपासून ना एवढेच झालेले आहेत बरं का निवडून. म्हटलं तरी आता 10 शेर झालेले आहेत निवडून. त्यानंतर नाही ते बघा दाजी आलेले आहेत. तर ताई आलेली आहे. तर तुम्हाला सांगितलं होतं की मी ताईला एका इथंच दिलं आहे गावामध्ये. तर तेच आहेत बरं का दाजी हे. तर चला हेच दाजी आलेले आहे जस्ट. त्यांना चहा पाणी वगैरे दिलं आणि नंतर ना बघा इथं आमचं चाललेलं आहे म्हणजे गावामध्ये जायचं ना तर त्यासाठी रेडी वगैरे होणं चालू आहे आमचं. तर आज ना गावात जायचं कारण म्हणजे ना आज ना म्हणजे दीप प्रज्वलन आहे. म्हणजे का नाही लक्षदीप असं दिवे वगैरे लावायचे असतात ना. तर त्यासाठी आम्ही निघालेलो आहे. तर माझा थोडासा आवाज बसलेला आहे पाणी चेंज झाल्यामुळे. तर प्लीज तुम्ही समजून घ्या. तर चला छान आहे. तर सर्व ताई वगैरे रेडी झाले. तर ना आता आम्ही ना सर्वजण मिळूनच जाणार आहे. तर दाजी पण आले, ताई पण आलेले आहे. तर तुम्हाला मी पुढे दाखवते ताई माझी. तर छान वाटलं बरं का माहेरी आल्यानंतर. एक 3-4 दिवस का राहू द्या माहेरी पण वेगळंच असतं बरं का माहेर राहणं. तर मी खूप दिवसातून आज ना 4 दिवस राहिले बरं का. नाहीतर एरवी ना आज आले किंवा 2 दिवसच राहायचे मी.
कारण आज 4 दिवसाची सुट्ट्या घेऊन आले आणि खूप म्हणजे खूप आनंद झाला मला. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आता अजून आम्ही तुमच्या श्री नंदी बसवेश्वरची आज आमच्या इथे दीपोत्सव आहे, तर त्यासाठी मी आता शूट करायला घेतलेला आहे. तर तो त्यासाठी ना व्हिडिओ पूर्णपणे पहा. तर इथे बघा वहिनी पण आवरून रेडी झालेल्या आहेत आणि सर्व बहिणी सुद्धा रेडी झालेल्या आहेत. तर जायचं आहे आता, कारण तिथे मंदिराजवळ गेल्यानंतर मी तुम्हाला शेअर करते की दीपोत्सव साजरा वगैरे कशा असतो इथे. की नंदी बसवेश्वरची यात्रा ना आमच्या इथे ना खूप मोठी आणि खूप छान अशी ना ही यात्रा आहे बरं का. तर आमच्या गावामध्ये ही खूप मोठी यात्रा आहे. तर अक्कलकोट तालुक्यामध्ये ना माझं हे छोटंसं गाव म्हणजे ना माझं अंकलगे गाव आणि माझं माहेर. तर तिथेच ना आज दीपोत्सव आहे. तर त्यासाठी आमचं एवढा पळापळी चालू आहे, सर्वांचं आवरण वगैरे चालू आहे. तर थोडंसं तुम्हाला आवाज खूप गोंधळ असा येत असेल तर त्याला थोडंसं इग्नोर करा. तर चला तुम्हाला दाखवते, इथे सर्वजण आवरून घेतलेले आहेत. तर इथे बघा रुद्र झोपलेला आहे, सकाळपासून खेळून खेळून ना बेडवरती झोपला आहे, त्याला सोडून जायचं. इथे श्रावणी तयार झाली का? तर इथं वहिनी आणि ताईचं चाललेलं आहे आवरावर. तर आता ना बरोबर 8:30-9 वाजलेले आहेत आम्हाला आवरायला. तर मी 8:30 वाजता शूट करायला घेतलेलं आहे. तर चला इथे बघा सर्व ताईंचं आणि बहीण सर्व आवरावरी चाललेलं आहे, ताईच्या मुलांचं वगैरे. कारण इतका गोंधळ चाललाय ना की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की इथे बघा ताईसुद्धा आवरलेली आहे. सुरताई आणि ही आहे माझी बहीण मोठी बरं का. आणि माझ्या माहेरीच ना ही ताई ना पोलीस पाटील आहे आमच्या गावामध्ये, माहेरी बरं का. तर आणखीन आवरायचं आहे. आता आल्यानंतर साडी वगैरे वेअर केली आणि ते सर्व मुलं वगैरे बसलेले आहेत रेडी होऊन. तर चला आता जायचं आहे गावामध्ये, दीपोत्सव आहे ना, तर त्यासाठी आम्ही निघालेलो आहे रेडी होऊन. तरी तिनं आम्ही रेडी वगैरे होऊन ना गावात निघालेलो आहे. तर खूप छान त्यांना डेकोरेशन वगैरे केलं बरं का मंदिराला, आणि छान वाटतं. आणि खूप दिवसातून असं प्रवचन वगैरे पण ऐकायला आलेलं. आता प्रवचन झाले की नाही नंतर ना लक्ष दिवे लावायचे आहेत. तर पहिल्यांदा ना 1 तास आम्ही म्हणजे 8:30 किंवा 8:30 ते ना 11:30 वाजेपर्यंत ना प्रवचन सांगतात आणि नंतरच ना लक्ष दिवे लावायचे आहेत. तर लक्षदीप म्हणजे ना लाखो दिवे लावणे असे म्हणतात बरं का. आणि छान असते हे लक्षदीप, दरवर्षी असतं आणि छान असं एक वेगळाच आनंद असतो लक्षदीप लावण्यामध्ये. आणि इथे आम्ही प्रवचन वगैरे ऐकत होतो. आणि तर अगोदर नाही तर आम्ही प्रवचन ऐकायला बसलो आणि भरपूर मोठ्या संख्येने नाही ते बघा महिला मंडळाची उपस्थिती होती आणि पुरुषांची पण ना तेवढीच अशी उपस्थिती होती. तर इथे ना खूप मोठा असा ना ग्राउंड आहे, एक सभा भरल्यासारखेच असते बरं का. तर दरवर्षी ना प्रवचन सांगताना एवढा सर्व पूर्ण परिसर भरला जातो इथं मंदिराचा पसला. आणि मी घेते इथं बसूनच शूट केलेलं आहे. थोडंसं उभारून जर शूट केलं असतं तर ना तुम्हाला छान आणि परिसर आणि मंदिरसुद्धा दिसलं असतं. श्री श्री 1008 काशीपीठ जगद्गुरू श्री डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी आले होते आणि छान इथे त्यांचं ना दर्शन वगैरे झालं. आणखीन ना आणि उज्जैनपीठ जगद्गुरू आणि श्रीशैलपीठ जगद्गुरू आणि इथे बघा छान इथं ना त्यांचं इथे आमचं दर्शन वगैरे झालं. आणि खूप असं मोठ्या संख्येने ना भाविक इथे जमा झाले होते आणि छान इथे दर्शन झाल्यानंतर ना खूप मोठं भाग्य असतं बरं का. तर आमच्या इथे ना दरवर्षी ना येतात आमच्या गावी. तर छान वाटतं. आणि सामुदायिक सोहळ्याच्या दिवशी आणि लक्षदीप दिवे लावण्याच्या दिवशी तर लक्षदीप लावायचे होते. तर लक्षदीप म्हणजे ना याचा अर्थ तुम्हाला सांगते की नाही लाखो दिवे लावणे आहे बरं का. आणि हे ना संस्कृतीचं एक परंपरेचा आपला एक भाग असतो. आणि देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि भक्तिमय व्यक्त करण्यासाठी ना आपण ही दिवे लावायला जातात. तर इथे बघा मोठ्या संख्येने ना दिवेसुद्धा लावायला येते होते. आणि अंधारावर प्रकाशाचा विजय, दिवा म्हणजे प्रकाश जो अज्ञान आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. तर असंच आहे बरं का दिवा. तर दिवा आपण नेहमी लावला पाहिजे. तर घरात आणि मंदिरात दिव्या लावण्याने आपल्याला एक सकारात्मक एक ऊर्जा भेटते आणि आपल्या मनाला पण शांतता भेटते. तर इथे बघा मी शौर्यला घेऊन ना नंतर इथे ना छान अशी ना दिवे लावायला आणले होते लक्षदीप. तर शौर्य आत्ताला उठवलं मी, झोपला होता शौर्य. तर आता ना रात्रीच्या ना 1 वाजलेले आहेत. तर इथे बघा 1 वाजता मी शूट केलेलं आहे, कारण 1 वाजताच नाही तर प्रवचन झालं आणि जगद्गुरूंचं ना त्यांचं दर्शन वगैरे झालं. आणि नंतर नाही ते छान अशी ना लक्षदीप दिवे लावण्याची आमच्या इथं एवढी घाई चालली होती.
तर छान वाटलं की एक वेगळाच आनंद असतो बरं का अशी दिवा वगैरे लावण्याची. आणि काही सणामध्ये ना तर दिवाळीला वगैरे दिवे लावले जातात, पण आमच्या इथं ना दरवर्षी यात्रेत ना असे लाखो दिवे लावतात बरं का. आणि काही लोक ना देवाला नवस म्हणून ना हे लक्षदीप पण लावत असतात. तर इथे बघा शौर्य झोपलेला आहे आणखीन तिथे दिवे वगैरे लावून आल्यानंतर. तर तुम्हाला आजचा माझा ना छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.